I'm sorry. I'm sorry. लायसन्स आहे ना तुमच्याकडे? It's okay. You have to ask. Well, श्रीनिवास मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे. मी रूल्स फॉलो करतो. मग ते खेळाचे असो किंवा खेळाबाहेरचे. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, येस माझ्याकडे लायसन्स आहे. अरे तू श्रीनिवासला इतकं सिरियसली घेऊ नको. असाच आहे आमचा श्रीनिवास. तू मुंबईबद्दल सांगत होतास ना, ते सांग ना. ओ यस, मुंबई सपनों का शहर है. दिन में जागता है, रात को भागता है. अशी आहे आमची मुंबई. हो, लवली. सो निशिगंधा, तू कधीच मुंबईला आली नाहीयेस ना? नाही सर. हा, इट्स ओके. मुंबई एक अशी सिटी आहे ना जी सगळ्यांना आपलंसं करूनच घेते. तसं मी पण ऐकलंय मुंबईबद्दल, पण असं म्हणतात की तिथे फार गर्दी असते. हो, दॅट्स ट्रू. तुला सुरुवातीला जरा विचित्र वाटेल, पण तुला नंतर कळेल की आपण सुद्धा त्याच गर्दीचा एक भाग झालोय. आणि तीच गर्दी मग आपल्याला नंतर रिअलाइज करून देते की त्या गर्दीतून बाहेर पडायला आपण आपली एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट करायला हवी. श्रीनिवास, श्रीनिवास, बाजूला बसून झोपू नये. आपण चहा घेऊयात का? मी थांबवतो गाडी. ओके ओके. येस. ओके. मला ना खूप झोप येते. अरे मग तू झोप ना. चल उठ, इकडे बॅक सीट वर झोप. चल उठ ना. चला. निशिगंधा कुठे आहे? आता इथेच होती. निघूयात आपण. हो. निशी, मागे श्रीनिवास झोपलाय, तू फ्रंटीचं बसा. ठीक आहे. आपण पोहोचलोय अकॅडमीला. श्रीनू, ओवी, पोहोचलोय आपण. पोहोचलो? हो. हो, फायनली पोहोचलो आपण. इथे कुठे थांबणार? इथे
हा इथेच सोय आहे ना राहायची. इथे फक्त प्लेयर्स आणि कोचेस थांबू शकतात, तुम्ही नाही. काय मग हे आधी सांगायचं ना. आता ओवी कुठे राहणार मग? फक्त मी नाही, तू पण इथे नाही थांबू शकत. नाही नाही, पण असं कसं? निशीला अशी सवय नाही एकटं राहायची. मला कळतंय, पण आता आपण रूल्स मोडू शकत नाही ना. माझा इथे एक फ्लॅट आहे, तुम्ही तिकडे राहू शकता, तो रिकामाच असतो. मी तुम्हाला किल्ली देतो, पण आम्ही मात्र इकडनं बाहेर पडू शकत नाही. सो मी निशीला खेळताना नाही बघू शकत. सॉरी. बट देन ॲटलिस्ट सेपरेट होण्याच्या आधी आपण एकत्र डिनर करू शकतो. गुड यू रिमाइंडेड मी. निशिगंधा, मी तुझ्यासाठी एक स्पेशल डाएट प्लॅन तयार केलाय. तू अजिबात बाहेरचं खाऊ शकत नाहीस. व्हॉट? म्हणजे तुम्ही कोणीच माझ्यासोबत येणार नाही? आय एम रिअली सॉरी. मी रात्री उशिरा जास्त बाहेरचं खात नाही. ओनली सॅलड्स अँड ऑल. म्हणजे मला एकटीलाच पाठवणार? श्रीनिवास, उमाई काय म्हणेल? हा ठीक आहे, मी येतोय तुझ्यासोबत. डोंट वरी. ही माझ्या घराची किल्ली. मला घर सापडेल ना? हो सापडेल. तू फक्त ऍड्रेस सेंड करून ठेव. हो. बाय निशी. मला वाटलं तू असशील माझ्यासोबत. पण निशी, मी कायम आहे तुझ्यासोबत. आणि मला माहिती तू इथल्या प्लेयर्सची सुद्धा सुट्टी करणार आहेस. नीट शिकून घे, ओके? अँड हा, रिमेंबर, आय एम जस्ट अ कॉल अवे. हे तुमच्या कॅम्पसमध्ये कोच आणि प्लेयर एकाच रूम मध्ये राहणार का? नाही, सेपरेट डॉमिटरीज असतात तिकडे. हा प्लीज प्लीज निशीची काळजी घ्या. नक्कीच. पण तिला गरज नाहीये, बाय द वे. शी इज स्ट्रॉंग. बाय निशी. निशी, आम्ही आहोत. ते आमच्या बॅग्स. हो. निशी बाळा, फोन उचल. हॅलो आई. हॅलो निशी, अगं हस काय? कधीपासून फोन करते तू का? सॉरी मला माहिती आहे अगं, पण आत्ताच हॉस्टेलला पोहोचलो ना म्हणून. बरं, सगळी व्यवस्था नीट आहे ना तिकडे? हो, सगळं छान आहे ते. आणि श्रीनू कुठे आहे? तो त्याच्या मित्राकडे त्याची सोय झाली आहे, तिथे आहे तो. बरा झाला. बरं, तुझं जेवण झालं? नाही, हे काय आत्ताच जेवेन. बाकी प्रवासात काही त्रास? अजिबात नाही, एकदम मस्त झाला प्रवास. निशी बाळा, सगळी व्यवस्था नक्की नीट आहे ना? सगळं व्यवस्थित आहे ना? आई, तू रडतेस? काळजी वाटतं गो तुझी. पहिल्यांदा गेलंस ना, असं मन लागत नाही माझं इकडे. आई, तू अजिबात काळजी करू नको आणि रडू तर अजिबात नको. हे बघ, तू अशी रडत राहिलीस ना तर माझं इथे मन नाही लागणार. हा निशा, असं काय बोलू नकोस. हा नाही नाही निशा, तुझं मन लागूक वया. सगळं मनापासून कर तिकडे. अगो, कोणाचा फोन? हा निशीचा? हा ते नव्ह का? काय गो, कशी असस तू? अगो निशी, 10 वेळा तरी तुझ्या खोलीत जाऊन दिला असेल मी. आणि मग मला लक्षात येता माझा निशी तर गेला मुंबईत. 10 वेळा झाली. एकदा तरी दिसलीस का जाताना तिच्या खोलीत? ओ, तुम्ही बघितलंय काय? हा, बघितलंय काय? मी बघितलंय. गप्प बसा. तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. खरंच मला आठवण येतं तुझी.
किती वेळा आठवण आली, मी बघितलं ना तुला किती वेळा आठवण आली. अगो ऐक ना, नाही हा, यांच्याकडे लक्ष देऊ. दादा निशिता फोन आहे, निशिता. निशिता दादा ती लालीला आठवण येते म्हणून फोन केलाय, घ्या तुम्ही. निशी बाळा, कशी आहेस? मी मस्त आहे दादा. बरं ऐक, मुंबईसारख्या मोठ्या शहरात पहिल्यांदा गेलीस, स्वतःची काळजी घे. हो. आणि जे करायला चालली आहे असं सांगून गेलीस तेच कर. त्याकडेच जास्त लक्ष दे. मुंबई हे मोहात पाडणारं शहर आहे, तेव्हा मोहाची क्षण टाळ. शैक्षणिक सहल आहे ना तुझी, अभ्यासाकडे जास्त लक्ष दे, त्याचा पुरेपूर फायदा घे. बाकी सगळं सोड, स्वतःची काळजी घे. बाकी सर्वेश्वर सगळं व्यवस्थित करेल. हो हो दादा. झाली कामा? हो, जरा आवरून घेते फक्त. ते नंतर आवरा. आधी माका सांगा तुमका काय देऊ? दूध देऊ हळद टाकून? कशाक? निशी मुंबईत गेलाय पहिल्यांदा, ते पण इतक्या दिवसासाठी. ते का जाताना मी परवानगी दिलाय तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला. आता लेक घरात नाही, त्याची काळजी पण दिसते चेहऱ्यात. उमा, तुम्ही नीट काय खाल्लाच पण नाही. घशाखाली घास कसा उतरल? लहानपणापासून कधीच निशी असं घराबाहेर पडला नाही हो. पहिल्यांदा असा अचानक गेला ना तर जीवाक हुरहुर लागून राहिल्या. कसा असत होता? म्हणजे नीट खाल्ला असेल की नाही काय, त्याका वया नको तर सकाळपासून आई आई अशी हाक पण कानावर नाही पडली ना तर भूक कशी लागत. खरंच तुमच्या बायकांचं माका काही कळतच नाही. आता मी जेवणार नाही म्हटलं तर तुम्ही पण जेवणार नाही. तर लेक मुंबईला आहे, आपल्या समोर नाही आहे, तर अन्नाचा घास तुम्हाला गोड लागत नाही. आता काय करायचं? बाईचा जन्म, तिची तहान भूक कायच तिचा नसता. तिचा सगळा जग ना तिच्या माणसांभोवतीच फिरत असता बघा. घरातली माणसं आनंदात असली की समाधानानं घास घशाखाली उतरता. पण जर अशी मनात काळजी असली ना की पाण्याचं घोट जरी घेतलं ना तरी जीव कासावीस होता. आणि तीच बाई संपूर्ण घराला टिकवून ठेवत, घराला आधार देत. मग घरात आधार देणाऱ्याच्या पोटात अन्न पाण्याचा आधार नको? काय करतात? थांबा जरा बाबा. बसा. हो पण हो नाही. तुम्हाला जेवायला नाही दिलं ना तर लेक येऊन मला ओरडेल माझ्या आईशी उपाशी ठेवलं म्हणून. काहीतरीच तुमचा आपला. या उमा, निशी आणि शिनू तिकडे मुंबईला एकत्र बसून जेवणार ना, मग आपण उपाशी कशा करायचं? आता 10 मिनिटांनी झोपायचा. काय झालं दचकूक तुमका? दचकूक काय झालं? दचकूक काय झालं विचारतेस? तुझ्याकडे बघितलं ना की दचकायलाच होतं. लाली लाली, तुझ्या समोर एक साधा असा प्रश्न घेऊन यावा आणि तू काहीतरी विचित्रच गोष्ट मांडलेली असतेस ग.
काय झालं आता? मला सांग, कसली पूजा आहे? हे कोण काय मला सांगणार आहे? काय बोलणार आहे मला? तू तर मला मगाशी काहीतरी सांगता सांगता मध्येच थांबलीस. कळा तुमका, कळा हा कळा. मला आत्ता कळलं तर चांगलं आहे ना. माझ्या डोक्यात ना प्रश्न नुसते असे थैमान घालतात ग लाली. बरं ठीक आहे, शांतपणे ऐका. अभिषेक घालू जा. अभिषेक? हा. कसला? श्रीनूच्या लग्नासाठी. काय? श्रीनूचं लग्न? हा. त्याला माहितीये? तुम्हाला कुठे माहित होतं आतापर्यंत? तर ते का माहित असेल? हा. अहो, 4 चौघांका सांगून चालत नाही, नजर लागता ना. नजर? माझी नजर लागणार त्याला? काय बोलायचं लाली तुला? चा. अहो तसं नाही, अहो पण लागता ना नजर. हा. नाही, मी काय म्हणतोय, श्रीनूसाठी चाललंय सगळं, पण त्याचं मत तरी त्याला विचारलं का? त्यात काय? अहो श्रीनू काय माझ्या शब्दाबाहेर नाही. अगं बाहेरच आहे तो, म्हणजे बाहेर गेलाय ना तो. आता त्याच्या मनात जर बाहेरचीच कुठली हायफाय मुलगी असेल तर? काहीतरीच काय तुमका काय म्हणूचा? मला काय नाही, मी आपलं हे असं जनरल ग. जनरल काय नसता तुमचा. हा माका सांगा, श्रीनू तुमका काय बोलला? काय कशाचं? ह्याच की ते का दुसरी कोणी पोरगी आवडता? हा. अच्छा, नाही ना. मग तुमका काय कळला? काय मला नाही बाबा काय कळलेलं, मी आपलं एक जनरल विचारलं. हा ना. मग आता काय असला विचार मनात पण आणू नका. हा, मी बरोबर प्लॅन केलेला. हा प्लॅन कसला? कशाचा? मुलाचं लग्न लावायचंय, बँकेत दरोडा नाही टाकायचा आहे. हो, तुमका नाही कळणार हो. जा तुम्ही. मी कुठे जाऊ? मी काय म्हणतोय, लाली की बघ, लाली मला कळेल असं सांग ना. वेळ आली की सांगताय ना. हा नाही, बरोबर आहे तुझं, म्हणजे मला एक विचारायचं, वचकन अंगावर येऊ नकोस. मला काय म्हणायचंय, श्रीनूचं आयुष्य त्यालाच प्लॅन करू देत ना. हो, तुमका कळत नाही, त्याच्या लग्नातच आपला भविष्य. हा नाही, आपलं भविष्य म्हणजे? जाओ तुम्ही. आता सांगेन मी नंतर, सांगितलंय ना तुमका. जा तुम्ही. अगं पण मी जा म्हणताय ना. जा. ओवी कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन आली असती? असं वाटतंय शामियानात बसलो, कधीही गाण्याचा कार्यक्रम सुरू होईल. हसू जोक होता. अरे वेळ बघ श्रीनिवास, आता ह्या मोमेंटला जे हॉटेल अवेलेबल होतं तिथे आलो, आणि नशीब मला जे खायचं होतं ते इथे आहे. डोंट वरी, आपण उद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ. हो ग, पण जे मागवलंयस ते बरं असेल ना? बेस्ट इटालियन डिश आहे. डोंट वरी, खाऊन तर बघ. नाही म्हणजे फक्त चव जरी बरी असली ना तरी चालेल, नाही कसं खायला मला. श्रीनिवास, आय नो तुला असं फूड आवडत नाही, पण कधीतरी ट्राय केलं तर काय प्रॉब्लेम आहे? ओ आलं. फर्स्ट तू ट्राय कर. हा नाही, तू कर ना, तू सुरुवात कर तू. श्रीनिवास, हे ना खोतांचं घर नाही. पहिले आप करत करत हे फूड थंड होऊन जाईल. चल लेट्स स्टार्ट. दोघं खाऊ. खा. छान आहे. नाईस ना. श्रीनिवास स्माइल. बरं श्रीनिवास, मला सांग, कशी वाटतेय तुला ही इटालियन डिश? खरंच खूप कमाल आहे. उत्तम आहे ना? हो. अरे मग अजून घे ना तू. घे. खा. नाही घेतो. आता
हा व्हिडिओ तुझ्या दादा मामाला दाखवायला लागेल ना. अरे श्रीनिवास, घे घे पाणी घे. तू काय मूर्ख आहेस का? काय तू मोबाईल आणतो इकडे. आणतो मोबाईल. काय नाही ओवी मोबाईल दे. श्रीनिवास, ओवी मोबाईल कशाला? नाही श्रीनिवास,